नमस्कार. आज जाणून घेणार आहोत एक अत्यंत रहस्यमय आणि पवित्र विषय. अधिक मास नंतर येणारा चातुर्मास का सर्वात पॉवरफुल मानला जातो? भगवान विष्णू खरंच निद्रा अवस्थेत का जातात? त्यामागचं धार्मिक रहस्य काय आहे? या काळातील खास स्थिती, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि कोणत्या 3 राशींना याचा सर्वाधिक लाभ होतो? तसेच यामागच्या वैज्ञानिक दृष्टिकोनही आपल्याला आज सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण माहिती खूपच रोचक आणि ज्ञानवर्धक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी भक्ती कथा. वैदिक पंचांगानुसार व चातुर्मासही लवकरच सुरू होतोय. कधी सुरू होईल आणि त्याचे महत्त्व काय आहे, सर्व माहिती जाणून घ्या. नुकताच अधिक मास संपला, आता चातुर्मासही लवकरच सुरू होतोय. हिंदू धर्म, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रात चातुर्मासाला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. या काळात ऋषी, संत आणि सामान्य भक्त उपवास, ध्यान, आत्मसंयम पाळतात. 2026 मधील चातुर्मासची सुरुवात आणि महत्त्व याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. चातुर्मास लवकरच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी देव 4 महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवउठणी एकादशीपर्यंत चालतो. यंदा चातुर्मास 119 दिवसांचा असेल. 25 जुलै 2026 शनिवार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. समाप्ती 20 नोव्हेंबर 2026 शुक्रवार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवउठणी एकादशीला प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो. चातुर्मास म्हणजे काय? धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास या शब्दाचा अर्थ 4 महिने असा होतो. हिंदू पंचांगानुसार यात प्रामुख्याने 4 महिने असतात: श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी योग्य निद्रेत का जातात? पौराणिक श्रद्धेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी राजा बलीच्या विनंतीवरून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी पाळतात, योग्य निद्रेत जातात. त्यानंतर ते कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला जागे होतात. चातुर्मासातील टॉप 3 भाग्यशाली राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सामान्य वैदिक ज्योतिषातील 2026 च्या ग्रहगोचरांचा विचार करता चातुर्मास 25 जुलै 21 नोव्हेंबर 2026 दरम्यान संभाव्य टॉप 3 भाग्यशाली राशी अशा मानल्या जाऊ शकतात. वृषभ, धनलाभाच्या संधी वाढू शकतात. मालमत्ता, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनात यश. कौटुंबिक स्थैर्य आणि मानसिक समाधान. व्यवसायात वाढीची शक्यता. सिंह, करिअरमध्ये प्रगती आणि मानसन्मान. नेतृगुणांना वाव मिळेल. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींचे सहकार्य. स्पर्धात्मक क्षेत्रात चांगले परिणाम. मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ. दीर्घकालीन योजना यशस्वी होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात स्थिर प्रगती. आर्थिक शिस्तीमुळे लाभ. चातुर्मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. शुभ कार्यावरील बंदी. विश्वाचे पालन करते. भगवान विष्णू या 4 महिन्यात विश्रांतीच्या अवस्थेत असल्यामुळे विवाह, मुंडन, जानवे घालणे, गृहप्रवेश आणि नवीन व्यवसाय सुरू करणे यांसारख्या सर्व शुभ कार्यांना मनाई आहे. साधना आणि पुण्यसंचयाचा काळ. शुभ कार्य करण्यास मनाई असल्याने हा काळ पूर्णपणे ईश्वरभक्ती, ध्यान, नामजप आणि दानधर्मासाठी राखीव असतो. असे मानले जाते की या काळात केलेले नामजप आणि ध्यानाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने अधिक असते. संत आणि ऋषीमुनींसाठी महत्त्वाचा काळ. हा भारतातील पावसाळ्यात काळ असतो. प्राचीन काळापासून जैन आणि हिंदू संत या 4 महिन्यात प्रवास थांबवतात आणि एकाच ठिकाणी ध्यानधारणा करतात, ज्याला वर्षाव किंवा चौमास असेही म्हणतात. यामुळे वाटेतील लहान जीव पायाखाली चिरडले जाण्यापासून वाचतात. आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन.
नियम आणि टाळण्यासाठी गोष्टी. हिंदू धर्मग्रंथात चातुर्मास सादर दरम्यान आहारांसंबंधी काही नियम सांगितले आहेत, जे वैज्ञानिकदृष्ट्याही आधारलेले आहेत. हा संपूर्ण पावसाळ्याचा काळ असल्याने आणि हवामान बदलत असल्याने पचनशक्ती कमजोर होते आणि संसर्गजन्य रोगाचा धोका वाढतो. शास्त्रानुसार या 4 महिन्यात वेगवेगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याचे नियम आहेत. पहिला महिना श्रावण. हिरव्या पालेभाज्या टाळाव्यात, कारण पावसाळ्यात त्यात कीटक आणि जीवाणू वाढतात. दुसरा महिना भाद्रपद. दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत. तिसरा महिना अश्विन. दुधाचे सेवन कमी करावे किंवा थांबवावे. चौथा महिना कार्तिक. कांदा, लसूण, तामस पदार्थ आणि कडधान्ये, विशेषतः हरभरा आणि मसूर यांसारखी कडधान्ये टाळावीत. शरीरशुद्धी. थोडक्यात, चातुर्मास हा शरीरशुद्धी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी एक अद्भुत वार्षिक संधी आहे. आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि यामधून तुम्हाला चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व समजले असेल. भगवान विष्णूंच्या या दिव्य निद्रा काळात आपणही भक्ती, संयम आणि साधनेचा स्वीकार करूया. अशाच प्रकारच्या भक्तिमय, धार्मिक आणि ज्ञानवर्धक कथा पाहण्यासाठी मराठी भक्ती कथा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करून भक्तीचा प्रसार करा. पुढच्या सुंदर भक्तिमय कथेत पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय जय विष्णू. जय श्री विष्णू. हो श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री विष्णू.